Good morning, all of you. Today we discuss about the chapter that's second, chapter number 6, differential equation. Differential equation म्हणजे नेमकं काय? The equation which contain derivatives. काय असतं पाहिजे त्याच्यामध्ये? Derivatives असले पाहिजे. Of a function is called differential equation. त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह असणं गरजेची गोष्ट आहे. त्याला काय म्हणू आपण? डिफरन्शियल इक्वेशन म्हणू. बघा याच्यामध्ये दिस इज dy by dx is equal to cos x. याच्यामध्ये dy by dx इन्व्हॉल्व आहे म्हणून आपण याला काय म्हणू शकतो? डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकतो. दुसरा एक्झाम्पल d2y upon dx square plus k square y is equal to 0. This one is also called a differential equation because of this is second order derivative. This is dw x d2x upon d square w upon dx square minus x square dy upon dx plus w is equal to 0. This one is also differential equation because of here is a second order derivative. आणि हे डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार आहे. तसंच चौथं पहा d2y upon dx square upon dt square plus dx square upon dt square is equal to x. Here x and y are the function of t. This is also called a differential equation. d cube y upon dx cube plus x dy upon dx minus 4 times xy is equal to this 0. Here x is the function of y. म्हणजे इथे x is the function of काय म्हणलेलं आहे? y. हे कॉमन फंक्शन आहे. आपण याला काय म्हणलेलं आहे पहा? डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन म्हणलेलं एकत्र बनलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे याला देखील आपण काय म्हणलं पाहिजे? डिफरन्शियल इक्वेशन. कारण की याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे? सगळ्या एक्झाम्पल मध्ये काय इन्व्हॉल्व आहे? डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व आहे आणि म्हणून याला आपण काय म्हणलं पाहिजे? डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणलं पाहिजे. शेवटचं पहा 6 नंबरचं r dr upon dt plus cos theta is equal to 5. This one is also called a differential equation. These are differential equation. Why it is called differential equation? It contain derivative आणि म्हणून याला आपण डिफरन्शियल इक्वेशन राजरोसपणे म्हणणार आहोत. आता याचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. आता आपल्याला पाहायचं ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर कोणाला म्हणायचं? The order of differential equation is the highest order derivative. Order महत्वाचे. Highest order derivative appearing in the equation. जितकी ऑर्डर फर्स्ट ऑर्डर असेल, सेकंड ऑर्डर असेल, थर्ड ऑर्डर असेल, फोर्थ ऑर्डर असेल, जितकी ऑर्डर त्या डेरिव्हेटिव्ह असेल त्याला काय म्हणायचं? ऑर्डर ऑफ त्याची जितकी डेरिव्हेटिव्ह घेतली त्याला काय म्हणायचं आपण? ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह असं म्हणलं पाहिजे. नाव डिग्री. The degree of differential equation is the power of the highest order. म्हणजे ही जी हायेस्ट ऑर्डर आहे त्याचीच पॉवर जी असेल त्याला काय म्हणायचं? डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन इक्वेशन. म्हणजे जितकी काय हायेस्ट पॉवर आहे कोणाची, जी जास्तीत जास्त पॉवर असेल कोणाची हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची त्याला काय म्हणलं पाहिजे? डिग्री ऑफ डिफरन्शिएशन. आणि मग आता याच्यामध्ये नोट फार महत्वाची आहे. आता ही डिग्री काढत असताना एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची. टू फाइंड द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन we need to have positive integer as index. जो इंडेक्स असावा इज डेरिव्हेटिव्ह मधला तो कसा असावा? पॉझिटिव्ह इंडेक्स असला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. किंवा डिग्री फाइंड आउट करता येत नाही. मग ऑर्डर मध्ये काय पाहिलं? हायेस्ट ऑर्डर डिग्री, हायेस्ट ऑर्डर. आणि डिग्री मध्ये काय पाहिलं? की पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जी काय हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याची पॉवर जी काय आपण घेणार त्याला काय म्हणलं पाहिजे? डिग्री. आणि ऑर्डर आपल्याला कळलं की जास्तीत जास्त जितकं आपण डेरिव्हेटिव्ह काढले, फर्स्ट ऑर्डर काढलं, एकदा काढलं की आपण dy by dx लिहितो, दुसऱ्यांदा काढलं तर d2y upon dx स्क्वेअर लिहितो, तिसऱ्या काढलं तर d3y upon dx क्यूब असं लिहितो. तर त्याला ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणलं पाहिजे. आणि मग त्याचा जो घातांक आहे त्याला डिग्री म्हणायचं. ओके. तर अशा पद्धतीने ती डिग्री जी आहे ती पॉझिटिव्ह इंटिजर असली पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर, निगेटिव्ह पण चालणार नाही. सगळ्या पॉवर कशा असल्या? पॉझिटिव्ह. फॉर एक्झाम्पल आपण इथं पाहू शकतो. फॉर एक्झाम्पल d2y upon dx square plus 2 times dy by dx plus x is equal to 0. मग आता याच्या डिग्री ऑर्डर किती आली? हायस्ट ऑर्डर म्हणजे जास्तीत जास्त किती वेळा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण? दोनदा. म्हणजे ऑर्डर किती आली याची? ऑर्डर सांगायचं झालं तर ऑर्डर इज 2. नाव डिग्रीचा विचार करायचा. मग याची डिग्री किती आहे हा घातांक आपल्याला चेक करायचा. मग इथं 1 असं डिग्री काय म्हणणार? 1 म्हणणार. इथं 2 असतं तर डिग्री काय म्हणणार? इथं 2 म्हणणार. इथं 3 असतं तर डिग्री काय म्हणणार? 3.
ऑर्डर जागेवरच राहणार, फक्त समजा डिग्री आपण त्या फंक्शनची सांगू शकतो, म्हणजे ऑर्डर आणि डिग्री ह्यानुसार आपल्याला सांगता येऊ शकते. कळतंय सगळ्यांना? म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह पहिला असलं पाहिजे, पहिला मुद्दा हा. आणि दुसरा मुद्दा काय, त्याची ऑर्डर आणि काय सांगायचे आपल्याला, त्याची इंडेक्स सांगायची. इंडेक्स म्हणजे कोणत्या हायेस्ट ऑर्डरची इंडेक्स, ती आपली काय असते, डिग्री असते. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग डिग्री आणि काय पाहतोय आपण, ऑर्डर, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. ठीक आहे. नाव फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. पहिलं एक्झाम्पल आहे पहा, त्याचं आपण सोल्युशन लिहू. काय एक्झाम्पल आहे, एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर 3x dy बाय dx प्लस 4y इज इक्वल टू 0. मग आता काय करायचं आपल्याला, याची ऑर्डर शोधायची पहिली. मग आता हे कधी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ऑर्डर ऑफ इक्वेशन. ऑर्डर किती आलेली याची ऑर्डर आपल्याला सांगतायत, किती आली याची ऑर्डर 2. राहिला प्रश्न डिग्रीचा. डिग्री बघा, नाव डिग्री ऑफ इक्वेशन. आता ज्याची ऑर्डर जास्त आहे त्याची डिग्री आपण शोधत असतो. त्याची डिग्री किती रे, काय नाही म्हणजे किती 1. म्हणजे याची ऑर्डर आणि डिग्री आपल्याला सहज सांगता येते. हा प्रश्न आपला 2 मार्काला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल पहा, याचं सोल्युशन आपल्याला लिहित आहे. याची ऑर्डर सांगा. ऑर्डर काय नाही याची बघा, इथं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सॉरी थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याची ऑर्डर आली 3. नाव डिग्रीचा विचार करा. डिग्री नथिंग बट किती आलं 2. म्हणजे ऑर्डर अँड डिग्री आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. ओके. तिसरा एक्झाम्पल करूया. बघा, हा dr अपॉन d थिटा आहे, इन टर्म्स ऑफ थिटा आहे. म्हणजे याची ऑर्डर किती, सोल्युशन मध्ये बारकाईने पहा. याची ऑर्डर आली किती, ऑर्डर नथिंग बट 1. आणि डिग्री, डिग्री पॉवर पण किती त्याची 1 आहे. राहिला प्रश्न कोणाचा, 34. त्याचे आपण सोल्युशन सहज काढू शकतो. हे 2 मार्क विचारला जाणार प्रश्न. मग याची ऑर्डर नथिंग बट किती 2. आणि डिग्री सहज सांगता येईल. त्याचाच घातांक शोधायचा, इकडचा शोधायचा नाही बाकीचे कोणाचा, त्याचाच घातांक. तो पण किती आला या ठिकाणी 2 आला. म्हणजे अशा पद्धतीने ऑर्डर अँड डिग्री आपल्याला सांगता येऊ शकते. ओके, ठीक आहे. पहा, हे दोन्ही चमत्कारिक उदाहरण थोडी दिसेल आपण. याच्यामध्ये dy बाय dx पुढे छेदामध्ये, म्हणजे याचा जर आपण साधारणपणे विचार जर केला तर याचा जो इंडेक्स आहे तो कसा आहे, निगेटिव्ह. मग आपण नोट मध्ये काय म्हणलेलं आहे की पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे. याचा कसा येईल, निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह -1 उत्तर आहे. म्हणून याला आधी काय करायचं, फ्री फ्रॉम निगेटिव्ह किंवा हा दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण पुढचं पाहणार आहे, फ्रॅक्शनल जो पार्ट आहे तो काय करायचा, याला फ्री करायचा. मग आता हे एक्झाम्पल परत घेत आहे. तिथे म्हणायचं गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन काय येतं, dy बाय dx 3xy dy बाय dx. याला जर जागावर घेतलं तर याचा पॉवर किती, पॉवर येते मायनस. आणि डिग्री आपल्याला तशी मान्य नाही, मग काय करायचं, तिरकस गुणाकार करा. dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3xy होल थिंग डिवाइड बाय dy बाय dx. नंतर इकडे cos थिटा आलं, cos x. मी याला इकडे पाठवून द्या. मग d2y सॉरी dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3xy इज इक्वल टू cos x टाइम्स dy बाय dx. ओके. मग आता याच्यानुसार लगेच आपल्याला डिग्री आणि ऑर्डर सांगता येऊ शकते. याची ऑर्डर बाबत जर चर्चा करायचं तर काय, ऑर्डर इज इक्वल टू काय सांगताय ना, ऑर्डर किती, ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे फर्स्ट ऑर्डरच आहे, अडचणच नाही. डेरिव्हेटिव्ह इज फर्स्ट ऑर्डर. मात्र डिग्री किती, डिग्री मात्र आपली त्याची त्या ऑर्डरची डिग्री किती 2 आहे. म्हणजे डिग्री आपल्याला 2 सांगता येऊ शकते. लक्षात येतं सगळ्यांच्या. का असं केलं, कारण की हा जो छेदामधला होता त्याला आधी अंशात घेतल्याशिवाय आपल्याला त्याचं डिग्री सांगता येत नाही. कारण की आपली डिग्री नेव्हर बी निगेटिव्ह इंटिजर, इट इज अ पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर. आता याच्या संदर्भात आपण चर्चा करू. सोल्युशन गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन काय सांगताय, अंडर रूट 1 प्लस 1 अपॉन dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y अपॉन dx स्क्वेअर रेस टू 3/2. आता इथं जर आपण पाहिलं ऑर्डर लगेच सांगताय, सर ऑर्डर 2 आहे, तुम्ही कुणी सांगू शकता. परंतु राहिला प्रश्न डिग्रीचा. डिग्री कशी आहे, इंटिजर नाही, इट इज अ फ्रॅक्शनल पार्ट. कोणता पार्ट आहे हा, फ्रॅक्शनल पार्ट. हा इंटिजर मध्ये मोडत नाही. मग याला त्याचं रूपांतर इंटिजर मध्ये करायचं तर ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड करा.
इथे म्हणायचं ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट. आणि मग काय म्हणून आपल्याला तर स्क्वेअर केल्यानंतर आपल्याकडे डाव्या बाजूला याचा पण वर्ग होईल 1 प्लस 1 अपॉन dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू dy अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3. स्क्वेअर केल्यामुळे हा 2 छेदातला निघून जातो. अजून एक फ्री फॉर्म फ्रॅक्शनल करायचं. मी याला छेदामध्ये याचा छेद समान करून घ्या. मग उत्तर असं येईल dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू हा छेदातला इकडे घालू आपण डायरेक्टच dy अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3 इंटू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर असं आपल्याला लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे आता याला काय केलं आपण फ्रॅक्शनल फ्री फॉर्म इंटिजर केलं. म्हणजे कसं निगेटिव्ह इंटिजर केलं. आणि मग आता आपल्या डिग्री आणि ऑर्डर सांगता येते. मग याची ऑर्डर किती आहे? ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय? मग ऑर्डर किती? सेकंड ऑर्डर. इथं फर्स्ट ऑर्डर आहे. फर्स्ट ऑर्डर मग किती ऑर्डर आली? हायस्ट ऑर्डर शोधायची. त्यानंतर त्याची डिग्री शोधायची. त्याचा घातांक शोधायचा. घातांक किती द्यायचा? त्याच जे हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याचा घातांक शोधणार. तर तो किती आला? इथं 3 आला. म्हणजे ऑर्डर अँड डिग्री आपल्याला असं सोडवल्यानंतर सांगता येते. डायरेक्ट सांगता येणार नाही. एखादं म्हणून सर याची ऑर्डर 2 अँड डिग्री 3 अपॉन 2. पण आपल्या डिग्री घेताना नेहमी लक्षात ठेवायचं हा पॉझिटिव्ह इंटिजर असला पाहिजे. ओके. ठीक आहे. नाउ सी द एक्झाम्पल नंबर 7. बघा गिवन डिफरन्शियल इक्वेशन माहिती. गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय दिलेलं आहे? d4y अपॉन dx रेस टू 4 इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3/2. मग आता काय करावं लागणार नाही? म्हणजे इथं काय पॉवर वगैरे तसं काय करण्याची गरज नाही. विस्तार करण्याची काही गरज नाही. कारण की इथं आपण काय पाहतोय? याची ऑर्डर आणि डिग्री पाहतोय. मग आता डायरेक्टच ऑर्डर पाहू. ऑर्डर किती द्यायची? ऑर्डर इज 4 आणि त्याची डिग्री सांगता येईल आपल्याला लगेच. कारण की त्याचा घातांक इथं काय फ्रॅक्शनल मध्ये पुढे काय दिसत नाही. की जर घातांक केला तर 6 येऊ शकतो. म्हणजे फ्रॅक्शनल पार्ट पुढेच काय करत नाही. म्हणून डायरेक्ट ऑर्डर किती सांगता येईल आपल्याला? 1 सांगतो. आता इकडे सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय सांगता येईल? डिफरन्शियल इक्वेशन तर ई रेस टू dy बाय dx इथं dy बाय dx इज इक्वल टू x. आता इथं काय लक्षात आलं रे माझ्या? इट इज अ कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन मध्ये काय दिसतंय आपल्याला? डेरिव्हेटिव्ह दिसते. जे dy बाय dx दिसते. ई रेस टू दिसते. म्हणजे इचा घातांक हा dy बाय dx आहे. आणि याच्या वेळेस असा प्रॉब्लेम जर असेल तर आपल्याला डिग्री फाइंड आउट करता येत नाही. ऑर्डर सांगू शकतो. ऑर्डर याच्यात काहीच करू शकत नाही आपण. याला खाली घेऊ शकत नाही, वर घेऊ शकत नाही. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं रूपांतर आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून ऑर्डर याची फक्त सांगता येईल ऑर्डर इज 1. बट काय सांगता येईल? बट डिग्री डज नॉट काय म्हणताय? डिफाईन. काय डिग्री डज नॉट याला पॉलिनॉमियल मध्ये लिहिता येऊ शकत नाही किंवा याचा इंडेक्स आपल्याला पॉझिटिव्ह करता येत नाही. तसं काहीच करता येत नाही. याला याच्यातून बाहेर काढता येत नाही. आणि म्हणून त्याची डिग्री काय करतात? डज नॉट डिफाईन. म्हणजे डिग्री आपल्याला सांगता येत नाही. ऑर्डर सांगता येऊ शकते. अशा प्रकारचं कॉम्प्लिट फंक्शन जरी आलं समजा अजून दुसरं एखादं एक्झाम्पल अशा प्रकारचं असू शकतं. कॉस ऑफ dy बाय dx प्लस x इज इक्वल टू 0. समजा असं एखादं एक्झाम्पल घेतलं. दिस इज डिफरन्शियल इक्वेशन. बट we say the order of this differential equation. ऑर्डर सांगू शकतो पण डिग्री कॅन नॉट बी सेम बिकॉज ऑफ इट इज नॉट फ्री. इट इज नॉट म्हणजे मोकळा हा अजिबात नाही. म्हणून आपल्याला सांगता येतं नाही. हा कोणातरी बंधनात अडकलेला आहे. इथं तो बंधनात अडकला त्याच्यामुळे त्याची डिग्री आपल्याला सांगता येतं नाही. कळतंय? म्हणजे अशा प्रकारचे काही एक्झाम्पल आपल्याला पाहता येऊ शकतात. ओके. नाव एक्झाम्पल नंबर 9. आता हे डिटर्मिनंट दिलेलं आहे आपल्याला आणि याचं उत्तर पण दिलेलं आहे. मग आता अशा प्रकारच्या डिटर्मिनंटचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. हा सोडावा लागेल. मग आता इथं म्हणून आपण याला पण आपलं गिवन डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणताय. ते करून डिटर्मिनंट लिहायचा. ओके. x क्यूब y क्यूब and 3 2x square 3y dy by dx 0 5x 2 times y d2y upon dx square plus dy by dx bracket square आणि 0. त्याचं उत्तर काय ठेवायचं आपल्याला? 0 ठेवायचं. ठेवा. सोडवता येईल आपल्याला. x क्यूब आपण काय करतो? हा
घेतो आणि बाकीचे याच्या रो आणि कॉलम एलिमिनेट करतो. याने याचा गुणाकार करा 0, याच्या बरोबर गुणाकार करा, याचे उत्तर काय आलं 0 आलं. म्हणजे पहिलं उत्तर आपलं संपलं. दुसरं घेताना मायनस घेतो आणि मग दुसरी एंट्री घेतो. याने याच्या बरोबर गुणाकार करा, रो आणि कॉलम सोडून देतो 0, याने याच्या बरोबर गुणाकार करा 0 आणि मग तिसरी केस घेतो 3 टाइम्स. आता ह्या दोघांचा गुणाकार होऊ शकेल. मी तर आपल्याला टाइम 2x², इथं आता बाहेर स्क्वेअर ब्रॅकेट टाकू, इथं ओपन ब्रॅकेट टाकू, इथं 2y 2 परत y d2y अपॉन dx² प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर असं आपलं लिहित आहे. म्हणजे याचा दोघांचा गुणाकार मायनस ह्या दोघांचा गुणाकार करून डायरेक्ट लिहिताना आपल्याला 15xy dy बाय dx आणि मग हे झालं ह्या 3 इंटू ह्या दोघांचा गुणाकार. दोघांच्या गुणाकाराचे काय घेतले आपण मायनस निगेटिव्ह घेतो आणि मग आन्सर बिकम्स 0 आणि मग उत्तर काय बघा. हे सगळं 0 झाले, अलीकडचं हे 0 झालेले, हे 0 झाले. डायरेक्ट आपण सुरुवात करू 3. आता याने आधी आतमध्ये गुणून घ्या, याने याला गुणलं, सगळ्यांनाच गुणाकार करून घ्यायचं. आलं 4x² d2y अपॉन dx², याने याला गुणा, दोघांनी गुणावं लागणार आपल्याला. तर 4x² dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता हा जो 3 आहे तो याला पण गुणिले मायनस 15 टाइम्स xy dy बाय dx इज इक्वल टू 0. तुला 3 ने गुणायचं राहिले, 3 ने गुणून घ्या आणि मग उत्तर काय बघा. 12x² y d2y अपॉन dx² प्लस 12x² dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 15 चं किती होईल आता बघा 45xy. ओके, dy बाय dx इज इक्वल टू 0. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतरचा आपण सगळे केस पाहिले आणि मग आता याची ऑर्डर एंड डिग्री आपल्याला सांगता येऊ शकते. मग ऑर्डर किती, हेन्स ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन नथिंग बट किती 2 आणि याचीच पॉवर सांगू शकतो आपण म्हणजे डिग्री किती, डिग्री इज इक्वल टू 1. कारण हे जास्तीत जास्त हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये मोडतं आणि त्याचीच आपण पॉवर पाहतोय. तर अशा प्रकारे याची डिग्री आणि ऑर्डर सांगता येऊ शकते. जरी हा डिटर्मिनंट मध्ये प्रॉब्लेम दिला तरी आपण घाबरायचं काही कारण बिलकुल नाही. आपलं सगळे प्रॉब्लेम सोडवता आले पाहिजे. ओके, याच्यामध्ये नोट महत्वाची पहा. नोट नंबर 1, dy by dx is also denoted by y dash, d2y upon dx² also denoted by y double dash, d3y upon dx cube also denoted by y cube, so on. म्हणजे मग आता तुमचं 4th डेरिव्हेटिव्ह असेल तर बाय 4th डॅश, nth डेरिव्हेटिव्ह असेल तर nth डॅश असं आपलं उत्तर म्हणून. आणि दुसरी नोट महत्वाची, the order and degree of differential equation is always a positive integer. आपण आताच पाहिलं पॉझिटिव्ह इंटिजर केल्याशिवाय आपलं उत्तर फाइंड आउट करता येत नाही. मग आता आपण एक्सरसाइजचे काही प्रॉब्लेम्स या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, नाउ सी द एक्सरसाइज 6.1. क्वेश्चन नंबर 1, डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द इक्वेशन फॉलोइंग इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन. पहिले सोल्युशन घेऊ. एक्झाम्पल नंबर 1 मी इथे लिहिताना असल्याचं गिवन डिफरन्शियल इक्वेशन परत लिहायचं d2y upon dx² x dy by dx plus y is equal to 2 sin x असं लिहायचं. ओके, मग याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल ऑर्डर. आता याच्यामध्ये काय सोडवण्याची गरज नाही, सरळ सरळ दिलेलं आहे. मग डिग्री किती आहे, सॉरी ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन किती, सेकंड ऑर्डर फर्स्ट ऑर्डर, मग हायस्ट किती 2. मग त्याचीच पॉवर शोधायची. मग डिग्री आपल्याला सांगता येईल. डिग्री काय डिग्री सांगता येईल, डिग्री नथिंग बट किती 1, त्याची पॉवर किती काय नाही म्हणजे किती 1 आहे. म्हणजे ऑर्डर एंड डिग्री आपल्याला सहजरित्या सांगता आलेली आहे. आता दुसऱ्या नंबरचं एक्झाम्पल आपण पाहू. हे थोडस जरा क्यूब रूट असल्यामुळे त्याची पॉवर व्यवस्थित सांगता येत नाही, म्हणजे इट इज नॉट अ इंटिजर पॉवर. आता परत लिहायचं गिवन डिफरन्शियल इक्वेशन आणि मग इथे लिहिते क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y अपॉन
dx स्क्वेअर. मग आता ऑन स्क्वेअर ऑन क्यूब, आता हे क्यूब रूट म्हटल्यानंतर स्वतःचा क्यूब केल्याशिवाय आपलं उत्तर जाता येणार नाही. असं आपलं पॉलिनॉमियल फंक्शन दिसणार नाही की ज्याचा इंटिजर ऑलवेज काय असतं, त्याची पॉवर ऑलवेज इंटिजर असते. पॉलिनॉमियल दिसत नाही. आता पॉलिनॉमियल करण्यासाठी ऑन क्यूब बोथ साइड वी गेट, मग दोन्ही बाजूला क्यूब केलं तर 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3. आणि याच्यावर लगेच आपलं याची डिग्री आणि ऑर्डर सांगते. आता हे झालं पॉलिनॉमियल फंक्शन. आणि पॉलिनॉमियल म्हणजे पॉवर किती असते, पॉझिटिव्ह इंटिजर असते. आणि मग याची ऑर्डर सांगता येईल. ऑर्डर नथिंग बट किती 2. याची ऑर्डर 2 आहे, त्याचीच डिग्री सांगायची. त्याच्याच इंडेक्स सांगितलं म्हणजे डिग्री आपल्याला सांगता येईल. मग डिग्री किती आली याची 3. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ऑर्डर आणि डिग्री सांगता येऊ शकते. ओके. नाव एक्झाम्पल नंबर 3 पहा. इथं आता हा जो छेद आहे हा छेदामध्ये दिसतोय नाही का, म्हणजे याची डिग्री जी आहे ती निगेटिव्ह इंडेक्स आहे. याला काय करायचं, आपलं पॉझिटिव्ह करायचं म्हणजे तिरकस गुणाकार किंवा छेद समान करणे अशा प्रक्रिया आपण राबवतो. सोल्युशन गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. काय डिफरन्शियल इक्वेशन, dy बाय dx इज इक्वल टू 2 sin x प्लस 3 डिवाइड बाय dy बाय dx. आता हा जो छेद आहे त्याला इकडे घ्या. dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x प्लस 3. ओके. आता याची सहज आपल्या ऑर्डर डिग्री सांगता येईल. ऑर्डर किती, तशी ऑर्डर आपल्याला पहिल्यांदा पण सांगता आली असते 1 आहे, पण डिग्री सांगायला थोडा प्रॉब्लेम होतो कारण की त्याचा जो इंडेक्स आहे डिग्री ऑर्डरचा तो निगेटिव्ह असता कामा नये. ऑर्डर किती याची 1 आणि डिग्री 2. त्याच्यात इंडेक्स शोधला आपण, तो किती आहे 2 आहे. आणि म्हणून ऑर्डर आणि डिग्री आपल्याला सहजरित्या अशा पद्धतीने सांगता येऊ शकते. आता इकडे येऊ आपण. सोल्युशन गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. काय d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx प्लस x इज इक्वल टू 1 प्लस d3y अपॉन dx क्यूब. आता काय करायचं, ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड करायचं. मग ऑन स्क्वेअरिंग याला ब्रॅकेट टाका. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट. आणि मग काय होईल, आपण काय म्हणेल तर d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर. कारण की आपल्याला काय करायचं, तर याची पॉवर आपल्याला काय करायची, घालून टाकायची. 1 प्लस d3y अपॉन dx क्यूब. ओके. आणि मग याची ऑर्डर किती आली, ऑर्डर नथिंग बट 3 आणि त्याचा घातांक. इथं घातांक किती असू द्या, याचा घातांक कोणता आहे, सगळा घातांक पॉझिटिव्ह राहणार आहे. जर आपण म्हटलं की याचा घातांक किती राहणार आहे, काय स्वरूपी 1च राहणार आहे. नथिंग बट डिग्री इज 1. म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं सोडवावं लागतं आणि मग आपण ऑर्डर आणि डिग्री पर्यंत जाता येऊ शकतं. ठीक आहे. नाव वी सी द एक्झाम्पल नंबर 5. बघा सोल्युशन रोज लिहायचं गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. मग हायतच इक्वेशन लिहायचं d2y अपॉन dt स्क्वेअर प्लस dy बाय dt ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. एक्झाम्पल लेस जवळ जात आपलं थोडंसं आपण खाल्ले. ठीक आहे. इकडे समजलं नंतर पासून टाकू. चला मग याची ऑर्डर किती, डायरेक्ट ऑर्डर सांगता येते. ऑर्डर नथिंग बट किती याची डायरेक्ट ऑर्डर किती 2 आहे. आणि त्याची डिग्री किती, इकडे डिग्री किती असू द्या 10 असू द्या तरी याची डिग्री शोधायची आपण. डिग्री किती याची, डिग्री 1 झालं. आता हे एक्झाम्पल घेऊ. सोल्युशन गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. मग काय y थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्लस 3 सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्लस 3 टाइम्स x फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्लस 5y आणि इज इक्वल टू 0. आणि मग याची ऑर्डर किती, थर्ड ऑर्डर आहे. डायरेक्ट ऑर्डर सांगतो. ऑर्डर इज 3 आणि डिग्री इज किती, डिग्री 2. त्याचा घातांक शोधायचा. ऑर्डर 2 डिग्री, ऑर्डर 3 डिग्री 2. आता इकडचं आपण शोधू तिसरं, सॉरी 7th एक्झाम्पल. आणि मग परत म्हणायचं गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. शॉर्टकट मध्ये लिहितो डिफरन्शियल इक्वेशन. काय
d2y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस dy बाय dx. आता किती एका ठिकाणी फसण्यासारखं चान्स असेल. त्याच्यात ऑर्डर किती 2 आणि डिग्री सांगा. डिग्री तर डिग्री कॅन नॉट बी सी. एखादं म्हणून सर ज्याची ऑर्डर तुम्ही त्याची डिग्री काय सांगितली, याची तर डिग्री ऑर्डर सर डिग्री 2 आहे, तुम्ही असं काय म्हणता डिग्री नाही सांगता. त्याचं कारण हे कॉसच्या आतमध्ये काय dy बाय dx आहे. मग याला आपण फ्री करता येऊ शकतं का. इट इज कॅन नॉट बी रिटन इन टर्म्स ऑफ पॉलिनॉमियल फंक्शन. आणि म्हणून याचं उत्तर आपल्या पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये लिहिता येत नाही. म्हणून याची डिग्री कॅन नॉट बी डिफाईन. मग इथे द्यायचं डिग्री does not define. येतं लक्षात. डिग्री का नाही काढता आली. इट कॅन नॉट बी एक्सप्रेस ॲज अ पॉलिनॉमियल फंक्शन की ज्याची आपण डिग्री एक पॉझिटिव्ह इंटिजर घेऊ शकतो. तर तसं याला दाखवता येत नाही म्हणून याची डिग्री लिहिता येतं नाही. म्हणून डिग्री डज नॉट एक्झिस्ट किंवा डज नॉट डिफाईन. फक्त ऑर्डर सांगता येऊ शकते. ठीक आहे. नाव वी सी द एक्झाम्पल नंबर 8. 1 plus dy by dx bracket square raised to 3 by 2 is equal to 8 times d2y upon dx square. आता हे इट इज नॉट अ फ्री फ्रॉम द फ्रॅक्शनल. इट इज नॉट अ इंटिजर. इट इज अ फ्रॅक्शनल पार्ट. मग याला आधी कन्वर्ट करावं लागेल फ्री फ्रॉम द फ्रॅक्शनल अँड निगेटिव्ह इंटिजर. मग आता आपलं शोधू गिवन डिफरन्शियल इक्वेशन. मग गिवन डिफरन्शियल इक्वेशन 1 plus dy by dx bracket square raised to 3 by 2 8 times d2y upon dx square. मग आता याला घालवायचं म्हणल्यानंतर काय करायचं ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड. ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट. आणि मग काय करता येईल त्याबद्दल उत्तर सापडतं 1 plus dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस्ट टू 3 by 2 होणार नाही तर 64 इन 8 चा स्क्वेअर आणि याचं उत्तर इन d2y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आणि याच्याकडे पाहून लगेच आपला ऑर्डर आणि डिग्री सांगताय. ऑर्डर इज इक्वल टू 2 हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सेकंड आहे. त्याची डिग्री शोधायची. डिग्री नथिंग बट 2. त्याचाच घातांक शोधला की आपल्या ऑर्डर आणि डिग्री मध्ये हे 2 मार्कला एक्झाम्पल असतील तर त्या परीक्षेला आपल्याला लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. मी इथे लिहित आहे dqy upon dx cube bracket raised to 1/2 dy by dx bracket raised to 1 upon 3 is equal to 20. आता काय करायचं आपल्याला दोघांची पण पॉवर काय करायचंय इंटिजर पॉझिटिव्ह इंटिजर तयार करायचे. हे दोन्ही फ्रॅक्शन मध्ये दोघांचा नसेल की तो 6 डायरेक्टच काय करा टेकिंग पॉवर डायरेक्टच 6 पॉवर घेत आहे. टेक 6 पॉवर ऑन बोथ साइड. टेक 6 पॉवर ऑन बोथ साइड. आता 6 पॉवर घ्यायचे म्हणजे कसं होतं बघ. मग आता इथं आलं इटो j क्यूब y अपॉन dx क्यूब मायनस dy बाय dx ब्रॅकेट रेस्ट टू इथं 1 अपॉन 2 1 अपॉन 3 दोघांच्या पॉवरचा आपण विचार करतोय. ठीक आहे. मग पॉवर लिहिली 6th पॉवर इज इक्वल टू काय होईल 20 रेस्ट टू 6. आता पहिलाच विचार करू 6 पॉवर म्हणल्यानंतर आपल्याला फार याचं रूपांतर करावं लागेल. ठीक आहे. ओके. हा जो प्रश्न आहे थोडासा आपल्याला चुकीचा वाटतोय कारण की याचं हे 6 पॉवर काय याची सोडवता येत नाही. कारण की ते निगेटिव्ह चार्ज असणार त्याचं 6 पॉवर मध्ये सोडावं लागेल. तर याची पॉवर काय आपल्याला काय करता येणार नाही पॉझिटिव्ह इंटिजर करता येणार नाही. मग आपण थोडा मॉडिफाय करू प्रश्न. म्हणजे हा प्रश्न चुकलेला आहे थोडासा. इथं गुणाकार करू. गुणाकार केल्यानंतर बघा आपलं उत्तर तर जातं. ते गुणाकार केल्यानंतर बघा आता आपल्याला याची 6 पॉवर सहज घेता येऊ शकते. फक्त गुणाकार करणं वजाबाकीच्या ऐवजी काय करणं आपल्याला गुणाकार करायचा. मग आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आणि मग याची पॉवर घेतली तर याची पॉवर किती येते d3y अपॉन dx क्यूब ब्रॅकेट रेस्ट टू किती 1 अपॉन 2 आणि रेस्ट टू परत रेस्ट टू किती 6 आहे ना याचा 6वा घात आणि dy बाय dx 1 अपॉन 3 रेस्ट टू किती 6 इज इक्वल टू 20 रेस्ट टू 6.
आणि मग याचं उत्तर जर केलं तर d3y अपॉन dx क्यूब याचं उत्तर येतं 3, dy बाय dx याचं उत्तर येतं 2 इज इक्वल टू 20⁶. आणि मग आता ऑर्डर आणि डिग्री सांगता येते. हेन्स ऑर्डर नथिंग बट किती 3 अँड डिग्री सांगता येते. डिग्री किती त्याची 3 आहे. ऑर्डर 3 डिग्री 3. म्हणजे हे हा प्रॉब्लेम जो होता इथं मायनस चिन्ह असताना चुकत होता. मायनस चिन्ह आपले घेता येणार नाही. घेतल्यानंतर आपलं फार अडचण येते. मी 6 पॉवर घेऊन पाहिलं तर काही लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण त्याचं मॉडिफाय केलं क्वेश्चन. क्वेश्चन मॉडिफाय केल्यानंतर आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. ओके ठीक आहे. आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा. सोल्युशन गिवन डिफरन्शियल इक्वेशन x प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर ठीक आहे इज इक्वल टू स्क्वेअर रूट 1 प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड वी गेट काय लक्षात येते आपल्याला बघा. स्क्वेअर करायचा आहे x प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इथं 1 प्लस d2y अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर. ओके आता याचा वर्गाचा विस्तार करा. काय बघू आपण. x प्लस 2 टाइम्स x इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस d2y अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. इकडे पण आपण तेच पाहिले d2y अपॉन dx स्क्वेअर त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. मला वाटतं हे दोन्ही गरजेचं असल्यामुळे एकमेकांना काय गेट कॅन्सल. मग राहिलं काय बघा x प्लस 2x d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 1. दिस इज डिफरन्शियल इक्वेशन. आणि मग ह्याची ऑर्डर किती. इट्स ऑर्डर नथिंग बट 2 आणि डिग्री किती सांगता येईल. डिग्री किती 1. खरं तर याची डिग्री तर काय होती 2 होती पण ही एकमेकांना काय झाले कॅन्सल झाले. आणि कॅन्सल झाल्यामुळे ती डिग्री किती राहिली फक्त आपल्या उत्तराची डिग्री किती राहिली 1. म्हणजे अशा पद्धतीने आपले हे प्रॉब्लेम सोडवावा लागतात. ओके ठीक आहे.